कार्यक्रमाच्या संयोजिका डॉक्टर सुरेखा जागे मॅडम, दुसरे प्राध्यापक चमुले, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, विद्यार्थी मित्र, वंदे मातरम या गीताला आपल्या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तीन दिवस शासनाने आपल्याला सूचना केल्या. 13 तारखेला झेंडावंदन करा, केलं. 14 तारखेलाही केलं. 15 ऑगस्ट आता स्वातंत्र्याचा दिवस आहेच. असं 3 दिवस सलग झेंडावंदन केल्यामुळं मला वंदे मातरम हे गीत ज्या स्पीकरवर ते लावत होते, डिस्प्ले करत होते, ते अतिशय सुंदर डिस्प्ले आहे. ते गीत 3 मिनिट 10 सेकंद काहीतरी ते वाजतं. याच्या अगोदर किती कडवे म्हणायचे आणि कोणते गाळायचे ह्याचं काही ज्ञान आपल्याला नव्हतं. गीत लावला, त्या गीताला सन्मान करण्यासाठी 3 मिनिट 10 सेकंद आम्ही सगळे, माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी विद्यार्थी कर्मचारी थांबले. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं गेलं. 3 दिवस ते राज्यगीत लावले नव्हते. तर असं हे वंदे मातरम, मी सुरुवातीला म्हणालो की स्वातंत्र्य भारताला जे मिळालं, या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये या गीताचं खूप खूप असं महत्त्व होतं. आताही आहे. होतं म्हणण्यापेक्षा ते आता नाही असा अर्थ निघू शकतो, तसं नाही. माझा म्हणण्याचा तो अर्थ नाही. ज्या आपल्या भारत माता, माता म्हणतो म्हणजे आई, म्हणजे मी काढलेला, आणि त्या गीतातून आईच्या बद्दल चांगले जर उद्गार काढत असेल तर ते खूप चांगलं गीत आहे. त्याचा अनादर करणे किंवा काहीतरी आम्हाला काहीतरी लोकशाही आहे, आम्ही कसंही वागतो असं जर म्हणत असतील कोणी, तर मी त्या बाजूचा मी नाही. मला ते आवडत नाही. कुठलीही व्यवस्था म्हणली की त्या व्यवस्थेमध्ये घालून दिलेल्या ज्या सूचना असतात त्याचं पालन केलं पाहिजे. हा धर्म जर विसरत असो आपण, तर कुठेही फाडायला किती वेळ लागतो. एखाद्याच्या अंगावरचा शर्ट फाटलेला आहे आणि म्हटलंय की ते फाडा, किती वेळ लागतो फाडायला. पण त्याला शिवायला, त्याच्या अंगात घालायला, तो त्या शर्टवर चांगला दिसतो की नाही हे पाहण्याला, ही जी दृष्टी आहे ही महत्वाची आहे असं मला वाटतं. कारण घरात जर कुठलंही सांगा ना, घरात जर आपण 4 भाऊ असो आणि 4 सुना असतील, आई वडील असतील, आणि प्रत्येक जर नाही मी असाच वागणार असं नाही. माझे वडील सांगितले चौघांनाही, त्यांच्या त्या सूचनेचं मी पालन करणार आहे. त्याच्यानं नुकसान काय होणार आहे मला कळत नाही. म्हणजे आम्हाला लोकशाहीमध्ये आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून आम्ही विरोध करतो, हे आमचा अधिकार आहे असं म्हणून जर तुम्ही फाडत असाल तर ती लोकशाही टिकत नसते. त्या लोकशाहीचे झेंडे उडाले जातात.
आणि तुमचा देशच कमजोर होतो. दुसरं कुणाचं काय जाणार आहे? तुम्ही स्वतः तुमच्या पायावर दगड किंवा कुऱ्हाड मारून घेतात असं मला वाटतंय. मला भोंडराव सरांची भूमिका लक्षात आली. संविधानाचं रक्षण झालं पाहिजे. संविधान खरंच आहे का, अंमलबजावणी नीट होत नाही हे मान्य आहे. जे आपण पूर्वी बघितलेत ना, आता तर मी सांगतो, मी माझं 73 वर्ष वय आहे. पंडित जवाहरलाल नेहरू पासून मी पंतप्रधान बघितलेला आहे. सर्वच पाहिले. गुलजारीलाल नंदा पाहिला, तिथं चरणसिंग पाहिले, चंद्रशेखर पाहिला. आमचा देवेगौडा देखील पंतप्रधान होता, संसदेमध्ये झोपून राहायचा. हे पंतप्रधान पाहिलं. अटल बिहारी पंतप्रधान पाहिले, मनमोहन सिंग पंतप्रधान पाहिले, आता नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील. सांगण्याचं तात्पर्य असं की हे सर्व पंतप्रधान आपण सर्वांनाच आजमावलेला आहे. हो, आम्ही वोटर आहोत. आम्ही कोण्या पक्षाने काही बांधिलकी नाही, काही आम्हाला काय चांगलं आणि काय वाईट आहे असं जर कोणी विचारलं की गाजरे सराच्या अंगावरचा शर्ट कोणत्या रंगाचा आहे, बेधडक सांगणार. आम्हाला कुणाचं काही असं दबाव नाही आमच्यावर. आम्ही वोटर आहोत. आणि म्हणून आपण सर्व पाहिलेलं आहे, सर्वांना आजमावलेला आहे. त्याच्यानं आपण आमचं म्हणणं काय की देश तुम्ही मजबूत करा. देशातली जी जनता आहे, झपाट्याने इतकी लोकसंख्या वाढू लागलेली आहे. 1,45 कोटी पर्यंत आपण गेलोय. दुर्डीतल्या भाकरी मर्यादित आहेत. हो, तुटून पडल्यानंतर काहीच मिळणार नाही तुम्हाला. प्रत्येकाच्या घरी 10 जर माणसं असतील तर 10 वाहनं आहेत. 10 वाहनं. प्रत्येकाला स्कूटी आहे, प्रत्येकाला मोटरसायकल आहे, कार आहे. एकटा बसून जातो कारामध्ये. एवढा मोठा ते व्हॉल्यूम सरकारचा रोडवरचा व्यापलेला असतो, तो वापरतो तो कारवाला. एकटा चौघ बसून जाऊ द्या. हो, चौघाला ते स्पेस वाटण्यात येईल. अहो, एकटा जातो आणि एवढे मोठे त्या रोडवर रहदारी करतो तो. मग एवढे मोठे वाहन, एवढे ह्या देशातले, त्याला तेल लागतं. त्याला एक दिवस जरी समजा तेल नसेल तर रांगा सांगायला लागतात. आणखी ठण 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 लगे म्हणजे पेपरमध्ये बदनामी सरकार चालवणं कठीण आहे. माझं असं म्हणणं नाही की त्यांनी काहीतरी भ्रष्टाचार करावा. मी त्यांच्या भूमिकेला माझं समर्थन आहे की हे नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर, कारण प्रत्येकाचं ऐकलेलं आहे. माझं वय 73 आहे. नरेंद्र मोदीनं म्हणलं मैं खाने नहीं दूंगा आणि खाऊंगा भी नाही. अरे भडव्या, प्रत्येक टेबलवर रिश्वत चालवायचं. पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम होत नाही. आणि नालायकासारखं तुम्ही तिथं बोलताय, मला चीड येते ह्या गोष्टीची. म्हणजे अरे निदान बोलू तर नको रे गाढवा. हा, बोलू तर नको. म्हणजे अशी विसंगती तयार झालेली आहे वातावरणामध्ये, समाजामध्ये. ह्या लोकशाहीच्या संदर्भामध्ये आपणाला अधिकार आहेत म्हणून काय. आता त्याने एक उदाहरण सांगितलं. अरे धडधडी त्या मंदिरामध्ये भक्त हे काय भाविक लोकांचं, भोळ्या भाबड्या लोकांनी जाऊन अंधश्रद्धेच्या पोटी जाऊन पैसे टाकले, सोनं टाकले, अमुक टाकले, चांदी टाकले आणि तिथे टाकले ते तुम्ही चोरी करायला. म्हणजे त्यांच्या भक्तीचं, श्रद्धेचं तुम्हाला काही देणं घेणं नाही. चोरी चालू आहे तिथं. मग त्या चोरट्याला, म्हणजे जसं बाहेरच्या मुस्लिम राष्ट्रामध्ये काही चोरी केल्यानंतर जसे हात तोडले जातात, तशी शिक्षा व्हायला पाहिजे. आणि ती शिक्षा दिसायला पाहिजे ना. सगळ्या जनतेला दिसलं पाहिजे की चोरी केल्यानंतर तिथं त्या राम मंदिरामध्ये चोरी केलेले हे बडवेच्या ह्याला चौकात आणून का गोळ्या घातलेले, असं काहीतरी दिसू द्या ना. ते काहीच नाही. ते कुठं चोरी केली की कुठं जाऊन त्याला जेलमध्ये घातले की काही नाही. आणि हे भडवे दुसरे ते येत ना करलेलं.
काय म्हणजे हे लोकशाहीचं ते किळस्वानी कृत्य आहे होते. ते लोक ते कुणाच्या मनात ज्याच्या माझ्या मनात आलं मी त्याचं बसणार तिथं, मी यत्न करीत बसणार, मला अडवणार कोणीच नाही ना. कारण हे ते व्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी गलत अर्थ काढलेला आहे आणि म्हणून काही करायचं आणि विचारायला गेले की आमच्यावर दडपशाही केली, आमच्यावर आरोप केलं. तसं नसतंही. देश एका सूत्रात चालवायचं म्हणजे कार्यक्रम अवघड आहे. असं माझं मत आहे बरं का सर. आणि म्हणून खरं आहे संविधान धर्म जर असेल कुठला तर तुम्ही तुमच्या घरात वापरा. घरात तुम्ही काय देवालयात बसा, घंटेच्या घंटे बसा, आमचं काही देणं घेणं नाही आहे. परंतु बाहेर तुमची धर्माची मिरवणूक करून लोकांना जर तुम्ही अडवणूक करत असाल आणि एखादी बाळंतीण बाई जर ती बाळंत होत मरत असेल तुमच्या त्या धर्माच्या मिरवणुकीमुळं, तर ते अत्यंत चुकीचं आहे हे म्हणणारा माझं मत आहे. आणि म्हणून धर्म तुम्ही पाळा, धर्मनिरपेक्ष तुम्ही शपथ घेताय, शपथेचं पालन करत नाही. तुम्हाला शिक्षा करणारं कोणीच नाही. शिक्षा करणारे आम्ही आहोत सर्व. अरे माझ्या घरात 5 लोक होते, 5,000 एका वोटला 5,000 देवलात 5,000 25,000 20,000 दिले. आता तुम्ही कुणाला ओरडणार हो? तुम्ही आम्हीच हे सगळे बदल करणारे लोक जर असे इतके जर भ्रष्ट झालेले असू आम्ही, तर त्या लोकशाहीची क्यू येते सर. ती क्यू आल्यासारखी बाबा आहे त्या लोकशाहीची. हे सगळं खरं आहे. विरोधी पक्ष असावा, प्रश्न विचारणारे असावेत, काय ते सगळं अडवणूक त्यांना ते प्रश्न केलेच पाहिजेत. परंतु आमच्या समोर गोंडराव सर, आमची अवस्था, आमची म्हणजे मी वोटर आहे, मी मतदान करतो ना 5 वर्षाला. आमची अवस्था महाभारतातल्या अभिमन्यूसारखी झालेली आहे सध्या. आम्हाला मध्ये जायचं माहित आहे सर, बाहेर यायचं. आमचा मध्ये गेल्यानंतर बाहेर पडत वेळी आमचा मृत्यू होला सर. त्याच्यामुळं आम्ही बाहेर येत नाही आणि ते चालू आहे. अभिमन्यूसारखी आमची परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून जोपर्यंत मार्ग सापडला की निश्चित बदल होईल. कारण काळ कुणालाही माफ करत नाहीये. अति तिथं माती झाल्याशिवाय राहत नाहीये. आणि म्हणून ही जी संविधानाची जी चौकट आहे, हे आमच्या देशावर हे हिंसा जे सत्ता पालन करण्याचं जे स्वप्न बघत होते आमचे संजय राऊत, आता बांगलादेश सारखा आपल्या देशात होणार आहे. हे 2 महिन्या अगोदरच त्यांचं बाकी. तसं काही नाही. कारण हे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. त्यांनी आम्हाला जे संविधान घालतात, संविधानाच्या चौकटीत राहून हे सगळा देश जे आज आपण हा कारोबार चालवतोय त्याचं श्रेय सगळं त्या संविधानामध्ये आहे. आणि म्हणून ते संविधान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. संविधानाचा अर्थ कळाला पाहिजे. तिथं खरी नैतिकता तयार होईल. आणि जे शिकण्यासाठी मुलं यायला पाहिजे ते येत नाहीत, हे दुर्दैव आहे. आता आम्ही पाहतो जे 8वी 9वी 10वीचे मुलं बिना चपलाचे ते शाळेला जातात. का रे बाबा, म्हणजे देवीचा व्रत आहे म्हणतात. म्हणजे ह्या हिंदू धर्मामध्ये कर्मकांडामध्ये आम्हाला बुडवून टाकले. आता सध्या तर मी म्हणतो हिंदूच्या कर्मकांडामध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये आम्ही पूर्ण त्या चिखलामध्ये पूर्ण अडकलेला देश आहे बघा सर हे. आणि म्हणून ह्याच्यातून बाहेर पडणं शक्य नाही. कारण आम्ही अभिमन्यू म्हणून सांगितलं होतं मला, आमचा मृत्यू आहे त्याच्यामध्ये, याला मार्ग नाही पाहिजे. आणि म्हणून परत तसं मी म्हणणं चुकीचं होईल. कारण आमचा देश कुठली तरी अद्भुत शक्ती चालवते म्हणजे देव आहे म्हटल्यासारखं होईल. असं काही नाही आहे. कारण आपण सगळी शिकेली मंडळी आहोत. आम्हाला चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे कळण्याची क्षमता आलेली आहे. आणि म्हणून ही क्षमता शाबूत ठेवून ही जी लोकशाहीची जी लक्तरे उडत आहेत, ही जी समाजाला गोरगरिबाला जे
ते विकासापासून वंचित ठेवलं जात आहे. आणि जे सर म्हणत आहेत बार बार की बजेटचा तुकडा टाकून आम्ही ते टाकले त्याच्यामध्येच भांडणं करीत आहोत. आणि मर्यादा सगळा किंवा ते सगळं ते अंमलबजावणी त्याची होत नाही आहे. ते अशी ही या भारताच्या लोकशाहीची शोकांतिका आहे असं मी मानेन. सरांनी अतिशय खूप त्यांची जी, कारण सर हे खूप संवेदनशील माणूस आहे. आला का लक्षात? मी त्यांच्या अनेक प्रकरणामध्ये मी पाहिलेलं आहे. मागे एक तुम्ही सर उदयगिरी कॉलेजमध्ये एक तुम्ही निषेध व्यक्त केला होता, कशाबद्दल ते होतं? न्यायाधीशावर चप्पल फेकली होती. हां, सरन्यायाधीशावर चप्पल फेकली होती. हां, सरन्यायाधीशावर एक व्यक्तीने चप्पल फेकली होती. तर आपल्या देशात हे त्यांना ते खूप सेन्सिटिव्ह माइंडचे आहेत बोलराव सर. आणि ते प्रकरण ते त्यांना खूप असं व्हायला नको असं त्याचं त्या घटनेचा सरांनी निश्चित केलेला होता सर्व. आणि म्हणून सरांचं मला व्यक्तिमत्व माहिती आहे. सर अतिशय चिंतनशील व्यक्तिमत्व, संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. म्हणून त्यांनी जी लोकशाहीबद्दलची भारतातल्या राजकारण्याची जी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे, आपल्याकडनं काही आपण काय करायला पाहिजे. कारण वंदे मातरम हे ठीक आहे, हे राष्ट्रप्रेम असावं, त्याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही आहे. आपल्या आईची जर सन्मान झाला पाहिजे, त्या आईला आपण वंदन करतो. आपण संस्कार घरात शिकवतोच की मुलांना. लहान मुलं की आपण ते जी पाया पड, आईवडिलाच्या पाया पड म्हणून शिकवतो. कोणी नवीन माणसं घरात आलं की त्या लेकराला आपण पाया पडायला लावतो. आपण हे संस्कार देतोच म्हणजे. आता ह्या गीतात तो आपल्या भारत मातेचा सन्मान आहे. आपल्या भारत मातेबद्दल ते गौरव उद्गार त्या गीतामधून आहे. म्हणून त्याचं पालन करायला हरकत नाही. आता बरेचसे सर जनगण म्हणते वेळी हो असे थांबले. प्राध्यापक लोक हो सर, मी बघितले असं काय म्हणजे फार मोठं जाच ते कठीण ते ना. आता ते एक 10 मिनिटं काढायचं म्हणजे 10 मिनिटं काढा म्हणजे भक्तीकडे कठीण होत त्यांना ते. अशी जर मानसिकता तुमची असेल कसं कसं तुम्ही देश घडवणार आहात, कसं देशाबद्दल तुम्ही बलिदान करणार आहात. फासावर तुम्हाला फासावर तर चढायचंच आहे. तसा काही प्रसंगच नाही आहे. आणि म्हणून हे सर्व घटना, हा विषय जो मॅडमनी सरांना दिलेला होता, हा विषय गहन विषय आहे, खूप खोलवर आहे. किती खोदत जा त्याचा तळ लागणार नाही आहे असा तो विषय आहे. आणि म्हणून त्यांनी सुंदररित्या दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी खूप मुले मार्गदर्शन केलेलं आहे. मी महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या तर्फे कोंडराव सरांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो. सरांचं असंच जे विचार आहेत, त्यांचं तत्वशील विचार आपल्याला नेहमी मिळत जावं अशी मी धारणा व्यक्त करतो. आणि त्यांना सरांना आपण बोलवतो नेहमी, कारण ते व्याख्याते आहेत. आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये पूर्ण राज्याच्या लेवलवर त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे. त्यांची विचार फार पूर्ण महाराष्ट्र ऐकतो. असा एक मोठा व्यक्ती आज आपल्या कार्यक्रमाला लाभले. संयोजकाची त्याबद्दल त्यांनी जर बोलवलं त्याबद्दल त्यांची मी अभिनंदन करतो. आणि मला अध्यक्षीय समारोप करण्यासाठी निरूपण दिलेलं होतं. मला जे सुचलं, मला जे वाटते मनामध्ये मी ते व्यक्त केलेलं आहे. काही कोणाच्या भावना वेगळे दुखवल्या होतील तर मी क्षमा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आपल्या या अध्यक्ष समारोपातून लोकशाही व्यक्ती स्वातंत्र्य, काय चांगलं काय वाईट, काय